तोंडाला पानं पुसणारं बजेट, विरोधकांचा हल्लाबोल। बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही। जयंत पाटील। महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योग वाढीसाठी, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख, महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास। महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावला, यशोमती ठाकूर। महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे। एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे। महाराष्ट्रातील सत्ताधारी खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत। वर्षा गायकवाड। की महाराष्ट्राला जर तुम्ही काही आणू शकत नाही आहात, हे सरकार महाराष्ट्राकडे झुकतं माप देत नाहीये, तर अशा वेळेला महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी त्या सत्ताधारी पक्षामधल्याने राजीनामा द्यायला पाहिजे। बजेट म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न। अमोल कोल्हे। खालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहिना आंध्र माझं, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणेन। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे। बजेटमधून महाराष्ट्राला भोपळा मिळाला। बळवंत वानखेडे। तुम्ही महाराष्ट्राला भोपळा मिळाला असं म्हणे, कारण संपूर्ण बजेटमध्ये पाहत असाल तर बिहार, आंध्र अशासारख्या राज्यांना त्यांनी फार मोठं पॅकेज दिलं आहे।